रामकृष्ण हरी मंडळी, तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं वर्षा दिवसे मंगळवेढा युट्यूब चॅनल मध्ये. हे बघा दामू काका, उद्या हनुमान जयंती ना, तर सकाळी मंदिर पूर्ण धुवून घेतलंय. आता मंदिराची वरची पत्र्याची साफसफाई चालू आहे, कारण उद्याच्याला आहे हनुमान जयंती, त्यामुळं अख्खं मंदिर सजवलेलं आहे. ती वरच्या पत्र्यावर जी पाला पाचोळा पडलाय ना, ती झाडाचं काम चालू आहे आणि स्वच्छता अभियान चालू आहे. सकाळी स्वच्छ धुतलंय मंदिरात, एवढं सगळं झाडून झालं की आमचं मंदिर सज्ज हनुमान जयंतीसाठी. आणि व्यक्तिमत्व साफसफाई चालू आहे. मी पण थोडंफार करू लागते, बघू मला पण काही जमतंय नाही. आमच्या मंदिरात कलर काम कसं चालू आहे बघा, खास केलंय. हे सगळं पूर्ण मंदिर रंगवलेलं आहे. एक सेकंड बाहेर शूट घेते, एक सेकंड. पूर्ण मंदिर रंगवलेलं आहे, पूर्ण रंगकाम झालेलं आहे मंदिराचं. वेगवेगळ्या पद्धतीनं साहेबांकडे पण कलर केलेला आहे. मंदिराच्या आतमध्ये सुद्धा, इकडच्या साईडला सुद्धा कलर पूर्णपणे केलेला आहे. कशा दिसते आमच्या आई साहेब, एक सेकंड. पूर्ण सगळं मंदिर अख्खं पूर्ण रंगवलेलं आहे. पूर्ण स्वच्छताचं काम पूर्ण पार पडलेलं आहे. आमचे पप्पा अतिशय उत्साहामध्ये पूर्ण मंदिराची साफसफाई करत आहेत. पप्पांनी दामू काकांनी पूर्ण मंदिर झाडून घेतलेलं आहे. इकडची साईड पूर्ण कंप्लीट झाली आहे. पत्रा पण पूर्ण झाडून झालेला आहे. इकडचा कचरा तर इथं कचरा लावून, इथं हा कचरा मी आय थिंक जाळतील, नाही तर कचरा कुंडीत सकाळी टाकून देते. आणि तिकडचा एक राहिलाय पार्ट झाडवायचा अजून, ते पण कम्प्लीट होईल. इकडचा पूर्ण पार्ट झाडून झालेला आहे. आता इकडचा पार्ट पप्पा झाडतील आणि पूर्ण स्वच्छ होईल आता एक 5 मिनिटात. आणि फायनल तुम्हाला लुक दाखवते. दामू काकाचं पूर्ण काम डन झालेलं आहे. हाय. आणि इकडं पप्पाचं पण झालेलं आहे, थोडंच राहिलेलं आहे. मंदिराचा फायनल लुक पूर्णपणे स्वच्छ झालेला आहे मंदिर. इकडची साईड. तर सध्या मी आता आमच्या मामाच्या देवाच्या हळदी लावून आले आणि उद्याची तयारी म्हणजे हनुमान जयंती उद्या. तर सो आज रात्रभर भजन चालू आहे आमचं. आणि मगाशीच आम्ही स्वच्छता केली पूर्ण, आणि आता भजन चालू आहे. आणि मंदिर एकदम सुंदर सजवले, कारण मी तिकडे कार्यक्रमाला गेले असल्यामुळे मी ती ब्लॉग कंटिन्यू करू शकले नाही. पण आता तुम्हाला दाखवते मंदिर किती सुंदर आणि किती छान पद्धतीने सजवलंय आमचं. सध्या चालू आहे मंदिर सजावट, पताका बांधायचं चालू आहे मंदिरात. सगळी मंडळी जमलेत पताका बांधण्यासाठी. इकडं भजनाची तयारी चाललेली आहे आणि इकडं सुदर्शन भैया तबल्याला सूर लावत आहे आणि विण्याला पण काका सूर लावत आहेत. मंदिर सजवायचं इकडं आजोबाया मंदिर सजवायलंय आणि वाडीतल्या सर्व मंडळींनी अतिशय आनंदाने पूर्ण मंदिर सजवलेलं आहे. ही आहे पताकाने सजवले पूर्ण वरचं. मगाशी काही नव्हतं आणि सध्या चालू आहे भजनासाठी. मी घेऊन चालली आहे आमच्या घरून बुक्का. फार सुंदर अशी भजनाची सुरुवात झालेली आहे. सर्वजण अभंग म्हणत आहेत. सुंदर पद्धतीनं आज रात्रभर आम्ही जागून हनुमान जयंती निमित्त हनुमान भजन मंडळ पूर्ण उत्साहानं आज रात्रभर जागून भजन करणार आहे. आणि तुम्हाला आता मी फायनल लुक दाखवते मंदिराचा, आणि मी पण भजनाला बसते. नेक्स्ट डे मॉर्निंग. तर मंडळी, काल आम्ही रात्रभर ऑलमोस्ट 1:15-1:30 पर्यंत आम्ही रात्री भजन केले. घरी यायला सगळं सामान आवरायला 2 झोपायला 2:30 वाजले. आणि आता 5 वाजल्यापासून इथं जागलंय. आता जायचंय मंदिरात मग धरणं ही चालू आहे, नामस्मरण चालू आहे. आणि आता पूजा चालू आहे. पूजाचं मंत्रबिंत्र आता आवाज येत होता मागे धरणं, तो संपलेले आहेत. आणि आता जस्ट माझा आवरून झाले. आता जाऊ आणि मस्तपैकी पूजा करू.
हनुमान जयंती पूर्ण सक्सेसफुली पार पडू आणि आमचं इथं किती मोठ्या उत्साहात पूर्ण आमची वाडी एकजूट होऊन कशी आमची हनुमान जयंती पूर्णपणे साजरी करते ना ते आम्ही तुम्हाला दाखवतो. ही पूर्ण सगळी वाट बघितलीत, मंत्र चालू आहेत. आमचं पूर्ण वाडी पूर्ण मंडळ एकजूट होऊन आता हनुमान जयंती पूर्ण उत्साहात पार पडलेली आहे. आणि हो का हा प्रसाद मी आता घेईन आणि पूर्ण आनंदात एकदम कार्यक्रम छान झालेला आहे आणि मी तर खूप खुश आहे. आणि तुम्हाला बघायला पण फार आवडेल की किती छान पद्धतीने आम्ही हनुमान जयंती साजरी केली. तर नंतर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय. Thanks for watching. Do share, subscribe my channel. Thank you.